मित्र युट्यूबच्या साह्याने या क्रिकेटचा आनंद घेता येतोय. म्हटलं तर युनिक लाईव्ह युट्यूबच्या संपूर्ण टीमचा देखील आम्ही आभार मानू आणि युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून जो सर्व प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जॉईन झालेला आहे त्यांचं देखील आम्ही 14 प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष 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 स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने मॅचला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल ऋषिकेश गोगावले पिसाने डावकुरी हाताचे गोलंदाज उभे आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती, तर समोरच्या दिशेने शशिकांत भगत घाटवंचे आहेत. पहिलाच बॉल पटका बसलाय की काय, उंची जास्त लांबी पाहावी लागेल. लॉंग अँड स्ट्रॉंग बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ रिजन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी शशिकांत भगत यांच्या बॅट मधून तडाखेबंद षटकार. पहिल्याच बॉल वरती आक्रमक रूप धारण केलेलं आहे शशिकांत भगत घाटवण यांनी. अक्षरशः चॉईस खेळाडू आहेत श्री घाटाई देवी टायगर्स या टीमचे आणि त्यांनी मात्र ठोकलाय दमदार षटकार. अगदी बॉलच्या मिरेट पर्यंत पोहोचले, पाठीमागचा पाय वाकवला आणि त्यानंतर लॉंग ऑफ रिजन सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पाठवून दिलं. सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. 6 धावा मिळालेल्या आहेत. 6 धावेने श्रीगणेशा झालेला आहे आणि श्री शशिकांत भगत यांनी खातं आपलं 6 धावेने ओपन केलेलं आहे. खर तर कौतुक करावं लागेल अनावळे गावातील ग्रामस्थांचं, ज्यांनी मात्र हे मैदान मात्र सलग 5 वर्ष आपल्याला दिलेलं आहे. आणखी एक टोले शतप्रहार, यावेळेला फायर रिजन सीमारेषेच्या बाहेर बॉल निघून चाललाय. 4 धाव्यांसाठी मिळतील 4 4 4 4 4 धावा चौकार. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहा थोडेसे शफल झाले, टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडासा टर्न घेतला होता, त्यानंतर शफल झाले आणि बॉलला देखील फिरकावून दिलं. फायनल रिजन सीमारेषेच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडले. 4 धावांसाठी चौकार. 2 बॉलच्या पाठीमागे 10 धावा शशिकांत भगत यांनी जोडलेल्या आहेत. तंत्राचा आणि मंत्राचा वापर करत असताना केलेली फटकेबाजी अप्रतिम. धावांचा अगदी सपाटा लावलाय. बेधडक फलंदाजी केली जाते, थांबायचं ते नाव घेत आहेत. एक षटकार नंतर एक चौकार. जखमेवरती मीठ चोळणारा हा चौकार येताना पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ऋषिकेश गोगावले पिसारी यांच्यावरती शशिकांत भगत घाटवण अक्षरशः हमी झालेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ऋषिकेश गोगावले पिसारी तयार होताना पाहायला मिळतील. फिल्डिंग पोझिशन थोडीशी बदलली जाते. कमलेश बनगे विकेट किपिंगच्या भूमिकेत आहेत आणि आता मात्र कुठेतरी टिप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर सजवलाय. आणखीन एक टोले शतप्रहार, हवेच्या जोरावरती बॉल निघून चाललाय. एक टोले शंख, आकाशाला गवसणी घालणारा गगनभेदी गगनचुंबी षटकार. मिस्टर शशिकांत भगत सेट ऑन फायर.
पंचानी यांनी मात्र कमबॅक करून देणारे ठेवलेले आहेत. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. यावेळेला अगदी पंचांनी हात बाहेर काढलाय. नो बॉलचा इशारा जरूर आलाय. नो +1 अशा 2 धावफलकावरती जोड्या कमरेच्या वरती हा बॉल ठेवला आणि त्यानंतर नो बॉल पंचांनी हेरलेला आहे. ब्रीडचा बॉल असेल. उघडा डोळे नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. फलंदाजासाठी मेजवानी आहे. अगदी ब्रीडच्या बॉलवरती ते मोठे फटके सजावू शकतात. कॅच आउट होऊ शकत नाहीत. क्लीन बोल्ड होऊ शकत नाहीत. धावचीच्या स्वरूपामध्ये ते माघारी परतू शकतात. ब्रीडचा बॉल चांगल्या लाईन वरती ठेवलेला आहे. अचूक टप्प्यावरती ठेवलेला आहे. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालं. धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. बिना गडीच्या मोबदल्यामध्ये श्री घाटाई डेव्हिस टायगर्स या संघाची स्थिती अगदी मजबूत आहे. पहिल्या षटकामध्ये बिना गडी गमावता त्यांनी मात्र ठोकलेले आहेत 20 धावा. त्याच्यामध्ये 6 बॉलच्या पाठीमागे 19 धावा शशिकांत भगत यांनी ठोकलेले आहेत. 2 मिनिटांचा आपण ब्रेक घेऊया कारण मैदानाच्या आतमध्ये जी लाईन पट्टी आहे ती आपण आखून घेऊया. क्रिकेटचा थरार तुम्ही पाहताय कास पठार क्रीडा नगरीमध्ये. खर तर प्रत्येक खेळाडूला उत्कंठा लागलेली असते की आम्हाला सीपीएल कधी खेळायला मिळेल. तब्बल 365 दिवसानंतर हे प्रीमियर लीग आपल्या भेटीला येत असते आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर 365 दिवस प्रत्येकाला वेळ पाहावी लागते आणि कालचा दिवस उजळला आणि सीपीएल पर्व क्रमांक 5 ला सुरुवात झाली. अनेकांची इच्छा होती की आम्हाला खेळायचे आहे आणि ते खेळताना पाहायला मिळत आहेत. खर तर ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला या प्रीमियर लीगच्या दरम्यान स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यांचं देखील आम्ही अनाउन्समेंट करणार आहोत. सोना सुपर वॉटर टँक त्याचबरोबर श्रीलीला रिसॉर्ट यांनी देखील या प्रीमियर लीगला विशेष सहकार्य केलेलं आहे. ज्या ज्या कास पठार विभागामध्ये नामांकित हॉटेल आहेत त्या हॉटेल्सने मात्र इथे विशेष सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर डोंगर माता तुम्ही पाहू शकाल. निवांत हिल रिसॉर्ट या हे हॉटेलच्या मालकांनी मात्र आपल्याला विशेष सहकार्य केलेलं आहे. हिरवं रान लाल माती संपत जाधव हेरिटेज वाडी त्याचबरोबर द रेड फोर्ट रिसॉर्ट निसर्ग पठार नंदनवन पर्यटकांच्या निवासासाठी परिपूर्ण कॉटेज कृषी पर्यटन केंद्र त्याचबरोबर स्पोर्ट्स सातारा साई विराज स्पोर्ट सातारा यांनी देखील विशेष सहकार्य केलेलं आहे. यशस्वी क्लिनिक डॉक्टर सचिन अहिरे यांनी देखील आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. आरजे मोटर्स ग्राउंड व्यवस्था ग्रामस्थ मंडळ अनवळे यांचं देखील कौतुक करावं तितकं कमीच आहे. गणेश माने आमच्या अगदी बाजूलाच आहेत. धन्यवाद गणेश माने कारण तुमच्यामुळेच 14 गावातील खेळाडूंना मात्र एक चांगलं मैदान मिळालेलं आहे. त्याबद्दल आम्ही 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीनं अनवळे गावातील ग्रामस्थांचं सर्वांचा आम्ही आभार मानतो. राज हिल रिसॉर्ट पार्टे हिल रिसॉर्ट याही हॉटेलच्या मालकांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. सोना सुपर वॉटर टँक डोंगर माता एग्रो टुरिस्ट निवांत हिल रिसॉर्ट या हे हॉटेलच्या मालकांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे. मॅच करूया सुरुवात. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. ओव्हर क्रमांक 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. ओव्हर क्रमांक 2 मध्ये स्वतः कॅप्टन कमलेश भणगे आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली राहिली श्री घाटाई डेव्हिस टायगर्स या टीमची. चला मॅच ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊ नका. टाइम लावलेला आहे. आपण टाइम सेट केलेला आहे.
शशिकांत भगत सेट ऑन फायर. 7 बॉल 25 धावांवरती ते खेळत आहेत. प्रत्येक बॉल वरती ते आक्रमक रूप धारण करतायत. नावाप्रमाणे साजेशी खेळी. आतापर्यंत लाजवाब स्ट्रोक त्यांनी केले. 3 षटकार आणि एक चौकार ठोकलाय. आणखीन एक मोठा ब्लास्ट. बॉल निघून चाललाय पहिल्या सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. षटकारानंतर येतोय चौकार. जखमेवरती मीठ सोडणारा हा चौकार. थँक्यू हलकी वादक. अगदी हलकी वादकांच्या निनादामध्ये अक्षरशः प्रेक्षकांना मात्र मनोरंजन करण्याची संधी सीपीएलच्या माध्यमातून मिळालेली आहे. परंतु शशिकांत भगत नावाचं वादळ अशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये बरसलंय की ते थांबायचं नाव घेत नाहीये. ओहो, यावेळेला खराब बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केला अवे फ्रॉम द बॉडी आणि येतोय तो खराब बॉल. नकारात्मक चेंडू पंचांनी स्पष्टपणे दर्शवलेला आहे. 31 धावा धावफलकावरती 1.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला पहा हलक्या हाताने टच केलाय. झेलची संधी. लाजवाब अप्रतिम 100% देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केलाय. काय लाजवाब झेल पकडलाय. मंगेश पाटेकर यांनी अफलातून दर्जेदार झेल त्या ठिकाणी पकडलेला आहे. पहा प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटस वरती झळकणारा कॅच त्यांनी मात्र पकडलेला आहे. मंगेश पाटेकर युवतेश्वर यांनी रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहू शकाल अगदी कशा प्रकारे त्यांनी कॅच कॅरी केलाय. अगदी सरळ हाताने कमलेश बनगे यांनी हा बॉल रिलीज केला. बॅकफुटला थोडशे शशिकांत भगत गेले. हलक्या हाताने या बॉलला ग्लान्स केला. चेंडू हवेमध्ये बराच वेळ उभा राहिला. त्यानंतर मंगेश पाटेकर युवतेश्वर यांनी मात्र संपूर्ण शरीर बॉल वरती झोकून दिला. शेवटच्या क्षणी दोन्ही हात पुढे केले. हाताची उंजळ केली आणि त्या उंजळीमध्ये अलगद बॉलला पकडलं. अप्रतिम लाजवाब कॅच त्यांनी पकडलाय. अफलातून कॅच यार. वा बाय वा, क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये अशा प्रकारचे देखील टॅलेंट खास पठार विभागामध्ये आहेत ते आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतात. जो फलंदाज बरसला होता गणेश सर, तो फलंदाज मात्र आता माघारी परतलेला आहे. कुठेतरी धावांचा वेग अगदी वेगाने वाढत होता. त्या वेगाला आता मात्र कुठेतरी कात्री लावलेली आहे. 31 धावा धावफलकावरती. कमलेश बनगे यांनी मात्र ब्रेक थ्रो लावलेला आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मंगेश पाटेकर आहेत. थोडीशी मिस फिल्डिंग यावेळेला. तोपर्यंत सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 32 धावा. अति शानदार आहे. यांना अजूनपर्यंत या मॅच मध्ये हवी तशी स्ट्राईक मिळालेली नाहीये. संपूर्ण जबाबदारी शशिकांत भगत यांनी घेतली होती आणि एकतर्फी त्यांनी मात्र वेग धावांचा वाढवला होता. परंतु आता शशिकांत भगत माघारी परतलेले आहेत आणि गणेश भगत घाटवान आणि अतिश अंधारे सांबरवाडी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. घाटाई देवीश टायगर्स या टीमची. गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत कमलेश बनगे सांबरवाडी. अतिश अंधारे सांबरवाडीचे आहेत आणि कमलेश बनगे देखील सांबरवाडीचे आहेत. खर तर दोन्ही खेळाडू डीजे किंग सांबरवाडी या टीमच्या माध्यमातून खेळत असतात. परंतु या प्रीमियर लीग मध्ये त्या दोन्ही खेळाडू आता आमने सामने आहेत. अगदी हा बॉल खूप चांगला रिलीज केला होता कमलेश बनगे यांनी आणि शेवटच्या क्षणी मात्र मिळाले सिंगल धाव. 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 33 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या सरासरीने खेळले ना तुषार कदम सर तर अगदी प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिलं तर 90च्या घरामध्ये ते जाऊ शकतात. सरासरी खूप चांगली आहे. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकातील. ओहो, टप्पा पडला तर बॉल थोडासा खाली राहिला. परंतु यावेळेला हा ना करत
विवरचना आहे. डोंगर परिसरात वसलेलं हे कास पठार जगप्रसिद्ध फुलांसाठी आहे आणि या कास पठाराची ओळख तुम्ही पाहिली युट्यूबच्या माध्यमातून. ओहो शॉर्ट पूल आणि सक्सेसफुल होईल का? मिड स्ट्रोक आणि तिथे रोशन होते. कॅच कॅरी करू शकले नाहीत, परंतु कॅच मिस झाल्यानंतर उपद्रव्य भोगावा लागलाय. बॉल निघून चाललाय. टीप मिड विकेट रिझन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. थँक्यू सो मच. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या प्रीमियर लीग साठी उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज व मॅन ऑफ द मॅच आकर्षक चषक सौजन्य लाभलेला आहे. अगदी आदरणीय श्री ओमकार सूर्यकांत साळुंके, त्याचबरोबर दिनेश साळुंके आणि त्यांच्याबरोबर सहकारी मित्र यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. अगदी उरमोडी परिसरातील सावली गाव अगदी गणपती उत्सव महोत्सवासाठी अगदी प्रख्यात आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच गावातील अगदी ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा आम्ही आभार मानतोय. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, ज्यानं था वाशी पहुंच गई काशी असं म्हणायला काही हरकत नाही, कारण बॉल मारायचा होता लॉंग ऑफ रिझन मध्ये, परंतु बॅटचा काहीसा वरचा भाग लागला. बॉल पाठीमागच्या दिशेला आला आणि सिंगल धाव तिथे कंप्लीट केले. ओव्हर क्रमांक 3 मध्ये अमोल बनगे सांबरवाडीचे आहेत, कॅप्टन आहेत आणि ते आलेले आहेत. 38 धावा धावफलकावरती. आणखीन एक कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. अगदी चोरटी धाव पूर्ण केली जाते आणि सिंगल धाव धावफलकावरती जोड्या. जो वेग निर्माण केला होता शशिकांत भगत यांनी, तो वेग आता कुठेतरी थांबलेला आहे. धावफलक कुठेतरी गोठवलेला आहे. तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली ना, धावफलक थोडस कमी वेगाने धावताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा अमोल बनगे याला पुढे सरसावत असताना अतिश अंजारे यांनी मात्र एक चांगला स्ट्रोक केलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवलेला आहे. अगदी फिल्डरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावेल तत्पूर्वी सिंगल धाव कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 3 मध्ये जर आपण पाहिलं ना, तर अवघ्या धावा आलेल्या आहेत 7 धावा 4 बॉलच्या पाठीमागे. पहिल्या षटकामध्ये 20 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 आल्या होत्या आणि तिसऱ्या षटकाला आतापर्यंत 4 बॉलच्या पाठीमागे 7 धावा आल्या. पहिलं षटक खर तर श्री घाटाई देवीश टायगर्स यांच्या माध्यमातून राहिलं. शपल झाले त्यानंतर चेंडूला पाठवलंय फायर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करेल, परंतु बॉल थांबणार नाही, ऐकणार नाही, सीमारेषा ओलांडतोय. 4 धावेसाठी बेतील 4 धावा चौकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आहेत आणि स्ट्रॅटर्जी टाइम आउट झालेला आहे. 3 षटकानंतर 1 मिनिटाचा स्ट्रॅटर्जी टायमिंग असेल आणि या 1 मिनिटामध्ये ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यांचा देखील नामोल्लेख होणं तितकंच गरजेचं आहे. आम्हाला 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 साठी प्रथम क्रमांक 1,01,000 रुपये सौजन्य लाभलेला आहे. हेरिटेज वाडे, संपत नाना जाधव आणि निवांत हिल रिसॉर्ट यांच्याकडून. द्वितीय क्रमांक 51,001 रुपये आम्हाला सौजन्य लाभलेला आहे श्री विजयदादा माने नवी मुंबई शहर प्रमुख यांच्याकडून. मॅन ऑफ द मॅच सिरीज एलईडी टीव्ही आम्हाला सौजन्य लाभलेला आहे. 7 हिल रिसॉर्ट स्माइल बार अँड लॉजिंग सोना सुपर यांच्या माध्यमातून. फायनल मॅन ऑफ द मॅच बॅट्समन बॉलर स्पोर्ट्स सायकल आम्हाला सौजन्य लाभलेला आहे. स्वरांजली कंस्ट्रक्शन बिल्डर्स डेव्हलपर्स सातारा कासगुड रिसॉर्टचे मालक कैलासवासी संतोष रामचंद्र लोटेकर शेठ यांच्या स्मरणार्थ श्रीमती वर्षा संतोष लोटेकर. त्याचबरोबर सेमीफायनल साठी मॅन ऑफ द मॅच आहेत आणि विराज बॅट आम्हाला सौजन्य लाभलेला आहे. श्री
सौजन्य लाभलंय. कैलासवासी सूर्यकांत रामचंद्र साळुंके यांच्या स्मरणार्थ श्री ओंकार सूर्यकांत साळुंके यांच्याकडून गोवा टीम कडून देखील आम्हाला सन्मान चिन्ह सौजन्य लाभलेले आहेत. लकी ड्रॉ 3 दिवस सायकल आहे आणि सायकल साठी आम्हाला सौजन्य लाभलंय. श्री मनोज मोरे पेट्री प्रदीप माने साहेब आणि त्याचबरोबर शिवाजी कदम एकयू यांच्या माध्यमातून आम्हाला लकी ड्रॉ 3 दिवस 3 सायकल स्पोर्ट लाभलेले आहेत. त्यांचा देखील आम्ही आभार मानतो. आणि त्यानंतर पुढील स्ट्रॅटर्जी टाइम आउट मध्ये आम्ही पुढील स्पॉन्सर अनाउन्समेंट करणार आहोत. तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा कमलेश आलेले आहेत. 44 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईकला अतिश अंधारे, नॉन स्ट्राईकला गणेश भगत आणि गोलंदाजीच्या रनवेवरती कमलेश बर्गे. शफल झाले. त्यानंतर या बॉलला ऑन साइडला वळवलाय. गॅप खूप मोठा आहे परंतु बॅकअपला खूप दूरवरतून क्षेत्ररक्षक नितीन आयरे पोहोचतील तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केली जाते. गणेश भगत 5 बॉलच्या पाठीमागे 6 धावांवरती घेतात. अतिश अंधारे 6 बॉलच्या पाठीमागे 8 धावांवरती घेतात. शशिकांत भगत हे मात्र मैदानाच्या बाहेर परतले परंतु ज्या कामासाठी त्यांना पाठवलं होतं ते काम त्यांनी अगदीच चोखपणे बजावलेलं आहे. आता मैदानाच्या आतमध्ये गणेश भगत आणि अतिश अंधारे ही जोडी खेळताना पाहायला मिळते. प्रोटेस्ट स्कोर कुठेतरी आता कमी दाखवताना पाहायला मिळतोय. यावेळेला देखील चेंडूला पाठवलंय फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नितीन आयरे बॉलचा पाठमारा जरूर करतील परंतु बॉल अडवण्यामध्ये त्यांना अपयश आलंय. बॉल निघून चाललाय अतिशय वेगाने सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी मिळतील 4 धावा चौकार. थँक्यू. रिप्ले टेलिकास्ट मध्ये तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने नितीन आयरे बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. अतोनात प्रयत्न करत होते की मला बॉलला अडवायचा आहे, माझ्या टीमसाठी मला धावा वाचवायच्या आहेत परंतु प्रयत्नांना अपयश आले आणि 4 धावा इथे मिळाल्या श्री घाटाई देवीश टायगर्स या टीमला. आता गणेश भगत यांची देखील बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळते. ते देखील तुटून पडलेले आहेत. प्रत्येक बॉलवरती ते आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. 3.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 49 धावत फलकावरती धावा आहेत. 14 गाव प्रीमियर लीगचा थरार तुम्ही पाहताय. प्रथमतः बॅटिंग करत असताना 3 ओव्हर 2 बॉलच्या पाठीमागे 49 धावा लगवलेल्या आहेत. बॅकफुटला गेलेत. पंच खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पाहत 2 क्षेत्ररक्षक चेंडूला कॅच करण्यासाठी आले होते परंतु कोणीही कॅचचा कॉल दिला नाही आणि दोन्ही खेळाडूंच्या मधोमध हा बॉल ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. चितेची चपळाई आणि हरणाचा वेग दोन्ही फलंदाजांकडे आहे आणि म्हणूनच 2 धावा यशस्वीरित्या त्यांनी कंप्लीट केले. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी कॉलिंग करणं आवश्यक होतं. कॅचची मांग करणं खूप गरजेचं होतं परंतु दोन्ही खेळाडू कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळाले. अगदी दोन्ही खेळाडूंच्या मधोमध क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अक्षरशः पाकिस्तान टीमच्या माध्यमातून जे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं ना ते क्षेत्ररक्षण इथे डीजे किंगच्या माध्यमातून पाहायला मिळालं. याला ऑन साइडला बॉलला वळवलाय. तिथे 2 क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार पहिला चौकार आलेला आहे. या अगोदरच्या बॉलवरती दुहेरी धाव आली होती त्यानंतर हा चौकार आलेला आहे. कशा प्रकारे हा फटका सजवला. ऑन साइडला बॉलला वळवलं. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अगदी सुईमधून धागा काढावा ना तसा मात्र अलगद 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचलेली आहे 55 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट ऑन स्कोर बोर्ड. आणखीन एक टोळ्या प्रहार. याला बॅट मधून आवाज आलाय चांगला परंतु आउटफील्ड थोडीशी खराब आहे. त्या ठिकाणी बॉल टप्पा पडल्यानंतर थोडस गती कमी करताना पाहायला मिळालं आणि त्यानंतर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. 9 बॉलच्या पाठीमागे 18 धावांवरती गणेश भगत घेत आहेत. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्यांची ओळख आहे. कीर्ती लहान परंतु मूर्तिमान ज्यांची ओळख आहे तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आज बरसलाय. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती
तुम्ही घ्यावा अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत. खर तर 14 गावातील अनेक ग्रामस्थ या ठिकाणी येत आहेत, स्पर्धा पाहत आहेत, खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत. त्याच्यामध्ये कालच्या दिवसामध्ये ज्यांनी मात्र अर्धशतक झळकावलं अमित ढवळे यांचे वडील रमेश दादा ढवळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि बड्डे बॉय आहेत, सांबरवाडीचे आहेत आणि त्यांना आपण विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानापन्न व्हावं. विशाल साळुंके गोलंदाजीच्या रनवेवरती आलेले आहेत. मात्र विशाल साळुंके बॅट्समन म्हणून ते आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. चार पूर्णांक 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नितीन आयरे यांनी चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाहीये. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशेने. कॅचची माग जरूर होती परंतु बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा येतोय खणखणीत षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू अलगी वादक. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने विशाल साळुंके यांनी बॉल अक्षरशः खोदून काढलाय. उंची जास्त होती, लांबी देखील छान होती, लॉंग अँड स्ट्रॉंग अप्रतिम फटका त्यांनी ठोकला. काही बॉल त्यांनी स्ट्रगल केले. आणखीन एक आडव्या बॅटने हवेच्या जोरावरती क्षेत्ररक्षक आहेत यावेळेला रोशन बादापुरे. मात्र निखिल पोपळे आहेत आणि त्यांनी पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आज ज्यांचा वाढदिवस आहे बड्डे बॉय सांबरवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते अमित ढवळे यांचे वडील रमेश दादा ढवळे यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती अंकुश अण्णा मोरे श्री शिव पेटेश्वर 11 या टीमचे संघ मालक यांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय. दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. इथून पुढील आयुष्य त्यांना आरोग्यमय सुखदायक जावो हेच ईश्वर चरणी प्रार्थना करूया आणि 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा देऊया. थँक्यू सो मच. शुभेच्छा देताना आपण पाहू शकाल रविदादा जांभळे, विनोददादा बनगे, अंकुश अण्णा मोरे यांनी मात्र वाढदिवसाच्या देखील त्यांना शुभेच्छा दिल्यात आणि यावेळेला फटका बेमिसाल आहे, दर्जेदार आहे. भावाने भावावरती ठोकलाय षटकार. थँक्यू अलगी वादक. 69 धावफलकावरती आहेत. सचिन आयरे डॉक्टर आहेत, सर्वांना ते इंजेक्शन देतात. आज त्यांनी भावालाच इंजेक्शन दिलेलं आहे, ठोकलेला आहे त्यांनी षटकार. आल्या पावले काय फटका. आल्या पावले ठोकला त्यांनी षटकार दाखवलाय दमकर. पण कुठेतरी श्री घाटाय देवेश टायगर्स या टीमने कुठेतरी यावेळेला रणनीती आखलेली आहे. कारण डॉक्टर सचिन आयरे हे कित्येक वेळा आपण पाहतो की आघाडीला येतात परंतु आज क्रमांक 5व्या वरती आलेत आणि त्यांनी आपला दमकम दाखवायला सुरुवात केलेली आहे. भावावरती ठोकला त्यांनी षटकार. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील. ओहो, इथे टप्पा पडला तर बॉल थोडासा खाली राहिला आणि ते विकेटचं पतन झालेलं आहे. शेवटच्या बॉलवरती डीजे किंगला मिळते विकेट्स आणि एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 69 धावा धावफलकावरती आहेत आणि 70 धावांचं टार्गेट आहे डीजे किंग या संघासमोर. यानंतरची मॅच असेल श्रीमंत माने सरकार विरुद्ध युक्तेश्वर वॉरियर्स अशी मॅच आहे आणि हा टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो की अनवळे पेटरे आणि अनवळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीचे
तर दोन्ही टीम्स आपण पाहू शकाल. एका बाजूला यवतेश्वर वॉरियर्स तर त्यांच्या विरुद्ध श्रीमंत माने सरकार, एका बाजूला नितीन शिंदे एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला सूरज पवार आहे. आजचे बड्डे बॉय रमेश दादा ढवळे यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. कॉल कोण देणार? श्रीमंत माने सरकार की यवतेश्वर वॉरियर्स? श्रीमंत माने सरकार या टीमचे कॅप्टन नितीन शिंदे कॉल करतील कॉइन स्पिन. कॉइन हवेमध्ये असताना छापासा कॉल केलेला आहे आणि आलाय तो काटा आलेला आहे. यवतेश्वर वॉरियर्स या टीमचे कॅप्टन सूरज पवार सांगतायत छाती ठोकीन की हो मी टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण असेल. फिल्डिंग करणार आहात. दोन मॅचेस खेळलेले आहात, एक मॅच जिंकलेली आहे, एक मॅच तुम्ही गमावलेली आहे. ही मॅच खूप महत्वाची आहे. अगदी आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर इथे जिंकलात तर अगदी दरवाजे खुले होतील सेमीफायनल कडे जाण्यासाठी. ही मॅच खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीची रणनीती असेल या मॅच मध्ये? हो नक्कीच, ही मॅच आम्हाला जिंकणं गरजेचंच आहे टीम मध्ये. तर आम्ही यांना 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. जी टीमची बांधणी आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस? हो नक्कीच, प्रॉपर 4 बॉलर घेतलं गरजेचं आहे मला. अगदी बरोबर आहे. बॉलर असतील तर मार्क कमी पडेल, परंतु सगळे पण श्रीमंत माने सरकार 2 मॅचेस खेळलेले आहेत, अजूनपर्यंत यश आलेलं आहे नाही. दोन्ही मॅचेस तुम्ही गमावलेत. अजून एक संधी आहे, संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. इथे जिंकताय आव्हान सोपं होईल पुढे जाण्यासाठी. हा नक्कीच, ही बॉर्डर मॅच आमच्यासाठी आणि जिंकण्याचा प्रयत्न करेल. बॅटिंग करायची आहे, किती धावांपर्यंत मजल मारू शकता? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करेल, कारण कोणतीही धावसंख्या इथं सेफ नाहीये. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा. टॉस आपण पाहिलाय यवतेश्वर वॉरियर्स विरुद्ध श्रीमंत माने सरकार. टॉस जिंकला यवतेश्वर वॉरियर्स या टीमने. टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंग साठी आमंत्रित केलाय श्रीमंत माने सरकार या टीमला. एक मोठी मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. परंतु जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र एक मोठी मॅच रंगलेली आहे. डीजे किंग विरुद्ध श्री घाटाई देवीश टायगर्स अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. 14 गाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा थरार युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून. धन्यवाद. त्याचबरोबर आयोजक समितीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत एक विनंती केली जाते की खऱ्या अर्थानं सीपीएल पर्व क्रमांक 5 साठी जे आपण मैदान पाहत आहे, जी खेळपट्टी पाहत आहे, ती खेळपट्टी तयार करण्यासाठी खारीचा वाटा आणि सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर सांबरवाडी गावचे सुपुत्र आदरणीय श्री मनोहर पार्टे यांनी मात्र खूप मोठी मेहनत केलेली आहे आणि त्यांचा विशेष सन्मान आम्ही 14 गाव प्रीमियर लीगच्या
शशिकांत भगत गोलंदाजीच्या रनवेवरती. आज या 14 गाव प्रीमियर लीगचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये देखील प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. अर्थातच लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल आहे. 25 रुपयामध्ये तुम्ही कुपन घ्या आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये भाग्यविधाता म्हणून तुम्ही ती सायकल जिंकून जा. हा एक चांगला संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये विघ्नेश हरिचंद्र बादापुरे कासानी यांनी मात्र कालच्या दिवसामध्ये सायकल जिंकलेली आहे. आजच्या दिवसामध्ये भाग्यविधाता कोण असणार, भाग्यविजेता कोण असणार, यासाठी तुम्ही कुंपन घ्या आणि कुपन घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये भाग्यविजेते होऊ शकता. 25 रुपयामध्ये तुम्हाला सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. कुपन वाटप चालू आहे. प्रकाश दादा बादापुरे अंबानी यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि त्यानंतर मात्र सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी कुपनच्या माध्यमातून. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवला आहे. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. बॉल निघून चाललाय खूप वेगाने सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार, मिळतील 4 धावा. आणखीन एक टोले शंख प्रहार. मोठा ब्लास्ट येत असताना लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 चौकार. नागेश शेडगे सेट ऑन फायर. काय फटकेबाजी सजवली होती, अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. नेत्रदीपक फटका लॉंग अँड स्ट्रॉंग. अगदी लॉंग ऑफ रिजन खाली होतो. टप्पा पडल्यानंतर बॉल वेगाने सीमारेषा चिरतोय तलवारीच्या धारेने. 8 धावा धावफलकावरती. पहिल्या डावामध्ये श्री घाटाई देवी टायगरच्या शशिकांत भगतने जशी सुरुवात केली होती तशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली जाते. लागोपाठचा तिसरा चौकार येणार का? आउटफील्ड थोडीशी सुरू आहे. क्षेत्ररक्षक भागतायत परंतु बॉल अडवण्यामध्ये त्यांना यश संपादित झालेलं आहे. अगदी बाउंड्री लाईन लगत त्यांनी बॉल अडवला आणि 2 धावा इथे कंप्लीट केलेले आहेत. पहिल्या डावामध्ये तुम्ही आगाज पाहिला, आता ह्या डावामध्ये तुम्ही धमाका पाहताय. पहिल्या डावामध्ये वार पाहिले, आता तुम्ही पलटवार पाहताय. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देण्याचा प्रयत्न नागेश शेडगे पारांबे यांचा देखील आहे. ओहो, हा बॉल अगदी सोडून दिलेला आहे. वेट आणि वॉचची भूमिका घेतली. त्यानंतर ऑफ स्टंप वरती हा बॉल रिलीज केला. येतोय तो खराब बॉल. नकारात्मक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल धावफलकावरती जोडले जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय डबल डिजिट या अंकावरती. अर्थातच 11 या अंकावरती. 70 धावांचं एक भलं मोठं आव्हान आहे. अक्षरशः असं म्हटलं जाताना जीवनामध्ये चर्चा आपण नक्कीच करूया या बॉलच्या नंतर. आणखीन एक चांगला स्ट्रोक. यावेळेला पट्टा फसलाय. ओ माय गॉड, मोये मोये होताना पाहायला मिळाले. संधी उपलब्ध केली होती शशिकांत भगत यांनी, परंतु संधीचं सोनं ते करू शकले नाहीत आणि मिळाले ते एक जीवनदान नागेश शेडगे पारांबे यांना. खरं तर आपण चर्चा केली होती आयुष्यामध्ये आपण जर अवघड गोष्टी केल्या ना तर सोपे जीवन जगत असतो, परंतु सोप्या गोष्टी केल्या ना तर अवघड जीवन जगत असतो. म्हणून ज्या ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते ना त्यावेळेला तुम्ही त्या संधीचं सोनं करा. कारण क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. तुम्ही जर प्रथमतः बॅटिंग करताय, तुमच्याकडे जर बॅटिंग करत असताना चांगल्या धावा असल्या ना तर दुसऱ्या डावामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही फिल्डिंग करत असताना त्या धावांचा बचाव चांगल्या प्रकारे करू शकता. परंतु प्रथमतः बॅटिंग करत असताना तुमच्या खात्यामध्ये धावा कमी असल्या ना तर तुम्हाला इथे दुसऱ्या सत्रामध्ये खूप मोठी मेहनत करावी लागते. आयुष्य असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, मेहनत तुम्हाला करावीच लागते. या वेळेला लॉंग अँड स्ट्रॉंग अप्रतिम शॉर्ट टर्म पूल अँड सक्सेसफुल. गुलाबाचं पूल अगदी हवेच्या जोरावरती सडक पे बेधडक पाहायला मिळालाय. कमलेश बनगे बाहुबली षटकार.
चौकर षटकार उडवतीय बळत, चौकर षटकार उडवतीय बळत. आज खेळणार सारे संघ, 14 प्रीमियर लीग, काय सातारकरांची शान, 14 थँक्यू सो मच. ज्या प्रकारे शशिकांत भगत पहिल्या षटकामध्ये ऋषिकेश गोगावले यांच्यावरती बरसले होते, त्याच प्रकारे आता शशिकांत भगत यांच्यावरती नागेश शेडगे पारांबे आणि कमलेश बनगे सांबरवाडी तुटून पडलेले आहेत. आणखीन एक चांगला स्ट्रोक. यावेळेला टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील. मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. एक षटकारानंतर एक चौकार आलेला आहे. क्रिकेटर सारे धुरंधर, साऱ्यांच्या मनात गेले घर, साऱ्यांच्या मनात गेले घर, साऱ्यांच्या मनात गेले घर. सातारा जिल्ह्याची शान पोरं, घराघरात क्रिकेटर, घराघरात क्रिकेटर, घराघरात क्रिकेटर. अशी मारणार सारे संघ. इकडे 22 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या डावामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा होत्या, परंतु दुसऱ्या डावाला जशी सुरुवात झाली तशी तब्बल पहिल्या डावामध्ये 20 झाल्या, परंतु दुसऱ्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये 22 धावा झाल्या. अर्थात जशाच तसं उत्तर दिलंय. हल्ला बॉल चढवला जातोय, वार प्रतिवार नक्की तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गणेश भगत घाटवण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक ते घेऊन आलेले आहेत. समोरच्या बाजूने नागेश शेडगे 4 बॉलच्या पाठीमागे 11 धावांवरती घेत आहेत. ते स्ट्राईक इनला आहेत. नॉन स्ट्राईकला कमलेश बनगे 2 बॉलच्या पाठीमागे 10 धावांवरती घेत आहेत. ओहो, इथे जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बॉलने चांगल्या प्रकारे उसळी घेतली, ट्राय चांगली दिली. अक्षरशः थोडेसे फसले गेले फलंदाज नागेश शेडगे आणि त्यानंतर येतोय तो डॉट बॉल. कमबॅक करून देणारा हा बॉल आहे. श्री घाटाई देवी स्ट्रायकर्स या संघाचा आत्मविश्वास वाढवणारा हा बॉल होता, कारण खूप वेळानंतर डॉट बॉल आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये एकही डॉट बॉल आला नाही, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने झालेली आहे. सल्ला मसलत केला जातोय. टॅप इथे सेट केलेला आहे. प्रत्येक बॉलला सल्ला देण्यासाठी तुम्ही येण्याची गरज नाहीये मित्रांनो. वेळ खूप महत्वाची आहे. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे तुम्ही सल्ला देऊ नका. हा बॉल खरा बॉल आहे. डावी एष्टी सोडून जाणारा बॉल. अगदी पंचांनी स्पष्टपणे नकारात्मक चेंडू दर्शवलेला आहे. पंच पण अगदी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत ना. त्यांनी दुपारच्या सत्रामध्ये आता कवायत करायला सुरुवात केली, कारण रखरखत्या उन्हामध्ये कवायत करण्याची एक वेगळीच मजा असते. आणखीन एक खरा बॉल. लागोपाठचे 2 बॉल खराब पाहायला मिळत आहेत. खर तर लाईन आणि दिशा भरकडली गेलेली आहे. गणेश भगत यांच्या माध्यमातून संघाची दशा आहे ना, ती गोलंदाजाची दिशा असते. कुठेतरी गोलंदाजाची दिशा भरकडली ना की कुठेतरी संपूर्ण टीमचा कॉन्फिडन्स लेवल बिघडला जातो. हो, हा बॉल चांगला आहे. ही लाईन चांगली आहे. हा टप्पा ठेवावा लागेल गणेश भगत यांना. आम्ही सातत्याने सांगत आलोय की बाहुबली पिक्चर मध्ये कट्टप्पाची भूमिका जितकी महत्वाची असते ना, तितकीच क्रिकेटच्या पटलावरती अचूक टप्प्याची भूमिका खूप महत्वाची असते. मैदानाच्या आतमध्ये आता अचूक टप्पा गणेश भगत यांना मिळालेला आहे. आणखीन एक नो बॉलचा इशारा आलाय. फ्रीडचा बॉल असेल. अगदी जी लाईन आहे ती लाईनच्या बाहेर गणेश भगत यांनी मात्र बॉल रिलीज केला. पंचाने अगदी जाणलं, ओळखलं, हेरलं आणि स्पष्टपणे हात बाहेर काढला आणि सांगितलं की हा नो बॉल आहे. फ्रीडचा बॉल असेल. पंचांचा हेलिकॉप्टर फिरलेला आहे. एक पूर्णांक 2 चेंडूंचा खेळ समाप्त
हा बॉल देखील नो बॉल आहे. पहा कुठेतरी दिशा भरकटली जाते. फ्रीडचा बॉल कंटिन्यू असेल. लाईन वरती यावं लागेल गणेशला. अचूक टप्प्यावरती यावं लागेल. योग्य दिशा त्यांना निवडावी लागेल. सातत्याने असं म्हटलं जातं ना, योग्य दिशेने चालायचं असेल ना तर तुम्हाला मार्ग सापडावा लागतो. आता प्रत्येक बॉलच्या पाठीमागे सल्ला मसलत करू नका. पंच काय प्रॉब्लेम आहे? अरे दोन बॉल फक्त बिमर साठी असतात. बिमर दोन बॉल टाकले तर तो गोलंदाज बाद केला जातो, अन्यथा नाही. क्रिकेट आपण आज खेळत नाहीये. नियम आपल्याला सर्वांना माहित आहे. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे तुम्ही सल्ला मसलत करू नका. दोन बॉल बिमर टाकले एका षटकामध्ये तर बॉलर रद्द केला जातो, याची नोंद घ्या. क्रिकेट कंटिन्यू आहे. यावेळेला देखील दिशा भरकडली जाते. गणेश भगत नावाप्रमाणे खेळी करत नाहीयेत. कुठेतरी प्रेशर निर्माण होताना पाहायला मिळतोय. दडपण पाहायला मिळत आहे. आता सल्ला मसलत पुन्हा केली जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. 22 बॉल 43 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गणेश भगत तयार. ओहो, यावेळेला बॉल चांगला आहे. नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा आलेला आहे. पण अक्षरशः नो बॉलची बरसात, नो बॉलचा पाऊस गणेश भगत घाटवण यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल आहे. क्रिकेट कंटिन्यू आहे. तब्बल गणेश यांनी आतापर्यंत बॉल जर आपण पाहिले ना तर 8 बॉल त्यांनी आतापर्यंत टाकलेत. त्याच्यामध्ये 6 बॉल त्यांनी खराब टाकलेत आणि 2 बॉल त्यांनी अगदी फेअर डिलिव्हर टाकलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत 3 नो बॉल आणि 3 वाईड बॉल टाकलेले आहेत आणि 2 बॉल त्यांनी चांगले बॉल टाकलेत. गणेश भगत कडून अपेक्षा नाहीये, परंतु या बॉल साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक अडवू शकणार नाहीत. इतक्या वेगाने बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी फुटबॉलच्या साहाय्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न अपयश. आणखीन एक चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव कंप्लीट केली जाते. त्याचबरोबर आदरणीय श्री मुकुंद दादा पवार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही 14 गाव प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष 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 स्वागत करीत आहोत. नागेश शेडगे 11 बॉल 16 धावांवरती घेत आहेत. कमलेश मनगे 2 बॉलच्या पाठीमागे 10 धावांवरती घेत आहेत. जे उरमोडी परिसरातील सावली गावचे जे खेळाडू आहेत किंवा ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. ओहो, इथे स्वीपचा फटका. अगदी दिशा दिल्या. बॉल चांगला आहे. अनावळ्याच्या वावरामध्ये 4 धावांसाठी चौकार. आज खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग. या सातारकरांची शाळा 14 गाव प्रीमियर लीग. आज पठारचा मान 14 गाव प्रीमियर लीग. सातारकरांची प्रीमियर लीग, प्रीमियर लीग. कमलेश बनगे यांच्या
रोख धनादेश येतोय. आजचे बड्डे बॉय अर्थातच अमित ढवळे यांचे वडील रमेश दादा ढवळे यांच्या माध्यमातून एका षटकारासाठी 101 रुपयांचा रोख धनादेश आहे. आज बड्डे बॉय यांचं एटीएम ओपन झालेलं आहे. पासवर्ड महिन्याच्या आतमध्ये कमलेश मनगे यांना टाकायचे आहेत. पासवर्ड टाका आणि एटीएम मधून पैसे तुम्ही घ्या. आज बड्डे बॉय यांचा किस्सा रिकामा झाला तरी चालू शकतं, कारण आपल्या परिसरातील ही 14 गाव प्रीमियर लीग आहे आणि आपल्याच विभागातील आपल्याच गावातील कमलेश बनगे मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय, म्हणूनच त्यांच्यासाठी हे पारितोषिक लगावलेलं आहे. 18 बॉल 29 धावांची आवश्यकता. स्टँडर्डची टाइम आपण पाहतोय. त्यानंतर आपण खऱ्या अर्थानं ज्या ज्या मान्यवरांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे त्यांचा देखील अनाउन्समेंट होणं तितकंच गरजेचं आहे. युट्यूब सौजन्य श्री श्रीरंग केरेकर साहेब, वास्तू निर्माण ग्रुप ऑफ कंपनीज, मैदान ट्रॅक्टर जनरेटर व्यवस्था श्री अमोल जाधव, हॉटेल डोंगर माता अनावळे सरपंच, पाणी व्यवस्था श्री आशिष वारागडे साहेब, वारागडे मोहम्मद हाऊस, पिसानी पेटेश्वर नगर. आयोजक टी शर्ट श्री सूरज साळुंके, श्री किरण साळुंके, साई स्पोर्ट्स आणि विराज स्पोर्ट. टेनिस बॉल सौजन्य रविदादा जांभळे, आर जे मोटरचे मालक. प्रथम व द्वितीय चषक श्री गोरखनाथ जाधव, सह्याद्री इव्हेंट्स जादूगार. प्रथमोपचार डॉक्टर सचिन आयरे, यशश्री क्लिनिक. अनमोल सहकार्य विलास आबा जाधव, यवतेश्वर. त्याचबरोबर पंच समालोचक युट्यूब चालक भोजन व्यवस्था श्री भरत माने, सगुना चिकन सेंटर्स. त्याचबरोबर अनमोल सहकार्य श्री शंकर भोसले, विनोददादा गोगावले. विशेष सहकार्य अमोल जांभळे. थँक्यू सो मच. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला नागेशची बॅट तळपले. नागेश देखील थांबायचं नाव घेत नाहीये. तो देखील अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्याच्याही बॅट मधून एक नेत्रदीपक चौकार आलाय. पार्टनरशिप खूप चांगली राहिली. कालच्या दिवसामध्ये नागेश शेडगे आणि कमलेश बनगे यांनी तब्बल मला वाटतं 80 धावांची पार्टनरशिप केली होती आणि यावेळेला या मॅच मध्ये तब्बल 45 धावांची एक भली मोठी पार्टनरशिप त्यांनी केलेली आहे. आता 17 बॉल 25 धावांची आवश्यकता. 71 धावांची चिरपाड करत असताना डावपेच आखलेत. डावपेच उधळून लावण्याचं काम इथे केलेलं आहे. डीजे किंग या टीमने जर हे सामना जिंकला ना तर अगदी सेमीफायनलचे दरवाजे त्यांच्यासाठी अक्षरशः मोकळे आहेत, ओपन केलेले आहेत. सेमीफायनल मध्ये जाण्याचा मार्ग अगदी त्यांचा मोकळा आहे. परंतु श्री घाटाई देवी टायगर्सने ही मॅच जिंकली ना तर त्यांचा दरवाजे ओपन राहतील. वाईड बॉलचा इशारा येतोय. विशाल साळुंके. ओहो, इथे पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा. 47 धावा धावफलकावरती. 17 बॉल 23 धावांची आवश्यकता. बॉल 23 धावा, 23 धावा, 17 बॉल असं इक्वेशन आपल्या समोर आहे. ओहो, या वेळेला टायमिंग प्रॉपर. चेंडू हवाई मार्गाने सफर होत असताना नागेश शेडगेच्या बॅट मधून अप्रतिम नेत्रदीपक षटकार. रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकाल. अगदी पाठीमागचा पाय थोडासा वाकवला, पुढचा पाय थोडासा पुढे काढला, त्यानंतर बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला
पॉइंट पर्यंत पोहोचले. तदनंतर आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग गगनभेदी षटकार. आता 15 बॉलच्या पाठीमागे 11. आणखीन एक षटकार तर 100 रुपये. आणि आला की काय, परंतु बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. अनावळ्याच्या वावरामध्ये बॉल सरळ कोलंगडी घेत चाललाय आणि बेतील 4 धावा. उडवती आभाळात चौकार षटकार, उडवती आभाळात. आज खेळणार सारे संघ, 14 गाव प्रीमियर लीग. काय सातारकरांची शान. एक डीजे आणि संघ मालक विनोददादा बनगे यांचे चिरंजीव नक्ष विनोद बनगे यांच्या माध्यमातून कमलेश बनगे आणि नागेश शेडगे यांच्या चांगल्या खेळीसाठी चांगला परफॉर्मन्स दाखवल्याबद्दल 100 रुपयाचं प्राइज आलंय. आणखीन एक चांगला दर्जेदार स्ट्रोक गॅप मध्ये बॉलला पाठवलाय नागेशच्या बॅट मधून. आणखीन एक दमखम चौकार. गाव प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, प्रीमियर लीग. या सातारकरांची प्रीमियर लीग, प्रीमियर लीग, प्रीमियर लीग. आणखीन एक पारितोषिक येत आहे नागेश शेडगे यांच्यासाठी. यवतेश्वर गावचे अष्टपैलू खेळाडू सोमनाथ जांभळे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. नागेशची खेळी आवडली असेल ना मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या. 16 बॉलच्या पाठीमागे 40 धावांवरती ते खेळत आहेत. अप्रतिम फटकेबाजी. आता 13 बॉलच्या पाठीमागे 3 धावांची आवश्यकता. ना संघर्ष ना तकलीफे, तो क्या मजा जीने में. तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. बसने के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो कड़ी मेहनत करते हैं उनके सपने कभी अधूरे नहीं होते. वाईड बॉलचा इशारा जरूर आला. आता 13 बॉलच्या पाठीमागे 2 धावांची आवश्यकता आहे. पण नागेश यांच्यासाठी 300 रुपयांचं प्राइज रमेश दादा ढवळे पट्टे बॉय यांच्या माध्यमातून आलेलं आहे. 100 रुपयांचं प्राइज विनोद दादा बनगे संघ मालक यांचे चिरंजीव नक्ष विनोद बनगे यांच्या माध्यमातून आणि 200 रुपयांचं प्राइज नागेश यांच्यासाठी यवतेश्वरचे अष्टपैलू खेळाडू सोमनाथ जांभळे यांच्या माध्यमातून आलेला आहे. आतापर्यंत नागेश शेडगे यांनी 500 रुपये कमवलेले आहेत, तर कमलेश बनगे यांनी 100 रुपये कमवलेले आहेत. आता शेवट 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 68 धावा धावफलकावरती आहेत. आता 12 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे. कमलेश बनगे स्ट्राईक एंडला आहेत आणि कमलेश बनगे यांनी षटकाराने मॅच फिनिश केली. तर पट्टे बॉय रमेश दादा ढवळे यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं प्राइज दिलं जाणार आहे. कमलेश बनगे यांच्यावरती खूप प्रेम आहे, कौतुकाची थाप आहे. आज वाढदिवस आहे. खर्च झाला तरी चालेल, किस्सा मोकळा झाला तरी चालेल घरी जाताना, परंतु चर्चा झालीच पाहिजे. राकेश गाडगे कॅप्टन शिवतेज पारंबे यांच्या माध्यमातून नागेश साठी आणखी 200 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. प्रेम आहे आपल्याच टीम मधील खेळाडू चांगला मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, तर नक्कीच त्याच्यावरती कौतुकाची थाप देणं गरजेचं आहे. आणि हा बॉल डेड बॉल घोषित केलाय. बॉल 2 धावांची आवश्यकता. आणि या वेळेला षटकाराने मॅच फिनिश केलेला आहे. बाहुबली ब्रँडेड षटकार कमलेश बनगे. का मला कास पठार टेनिस क्रिकेटचं बाहुबली म्हणून ओळखलं जातं हे मात्र दाखवून देत असताना आणखीन 200 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. सोमनाथ जांभळे यवतेश्वर यांच्या माध्यमातून आणि बड्डे बॉय रमेश दादा ढवळे यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. अप्रतिम फटका. तब्बल 10 विकेट्स राखून हा डीजे किंगने मात्र सामना जिंकलेला आहे आणि त्यांचे दरवाजे आता सेमीफायनलच्या अगदी मोकळे झालेले आहेत. 6 पॉईंटच्या साहाय्याने मैदानाच्या आतमध्ये 3 मॅच खेळले आणि 3ही मॅच त्यांनी जिंकलेले आहेत. 8 लाख 82 लाख श्री घाटाळे देवीश टायगर संघ, विनोददादा बनगे आणि महेश बनगे सिंह यांच्या संघ मालकीचा संघ डीजे किंगने तब्बल 3 मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि पॉईंट टेबल मध्ये अक्षरशः 1 नंबर वरती आहेत. पॉईंट टेबल आहेत 6. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस नक्की लागले होते. खरं तर पार्टनरशिप खूप चांगली पाहायला मिळाली. नागेश शेडगे यांनी 17 बॉलच्या पाठीमागे 40 केल्या. कमलेश बनगे यांनी 5
बॉलच्या पाठीमागे 24 केल्या. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया. खऱ्या अर्थानं 17 बॉलच्या पाठीमागे 40 धावा नागेशने जरूर ठोकल्या, परंतु कमलेश बनगेने 5 बॉलच्या पाठीमागे 24 ठोकल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट मिळाली. म्हटल्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल कास पठार टेनिस क्रिकेटचा बाहुबली कमलेश बनगे यांना. 5 बॉल 24 धावा आणि 1 विकेट. पारितोषिकांची देखील उधळण झालेली आहे. आज खेळणार सारे संघ 14 गाव प्रीमियर लीग या सातारकरांची शान. चला कमलेश बनगे आणि नागेश शेळके आपण या. त्यांचा वाढदिवस